होय, आज मी सांगणार आहे कधीही न रडणारा बाप कधी रडतो। नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर सैंदाने। तर आज मी सादर करणार आहे कन्यादान या विषयावर कविता। आयुष्यात कधीही न रडणारा बाप त्या दिवशी ढसाढसा रडतो ज्या दिवशी तो आपल्या पोटच्या गोळ्याला कन्यादान करून परक्या घरी पाठवतो। राब राब राबणारा बाप उभ्या आयुष्यात पोटाला 1 रुपया खात नाही, पण मुलीच्या लग्नात मात्र कुठलीही कशेर कमी पडू देत नाही। आणि हा नारळासारखा असणारा बाप मात्र त्या दिवशी स्वतःकडनं रडू आवरत नाही। तर ऐकूया या बापाची व्यथा, कन्यादान ही कविता। आनंद गगनात मावत नव्हता जेव्हा एका बापाला मुलगी झाली। आनंद गगनात मावत नव्हता जेव्हा एका बापाला मुलगी झाली। हसत खेळत बाबा बाबा करत प्रेमाने हाक मारू लागली। शेतावरून आल्यानंतर बापाला प्रेमाने मिठी मारू लागली। आईला घर कामात मदत करून काळजी सर्वांची घेऊ लागली। बघता बघता मुलगी आता लग्नाच्या वयात आली। बघता बघता मुलगी आता लग्नाच्या वयात आली। आईने सांगितलं बापाला करावी लागेल मुलगीची लग्नाची घाई। मुलाचा निरोप आला, लग्न जमलं 15 दिवसातच झालं सर्व काही। मुलाचा निरोप आला, लग्न जमलं 15 दिवसातच झालं सर्व काही। लग्नाचा तो दिवस उगवला, आता मुलीची होणार होती विदाई। तुळशीला पाणी टाकत होती तिची आई जेव्हा ती नवरी बनून मंडपातून जात होती। डोळ्यात तिच्या मात्र अश्रूंची गंगा जोराने वाहत होती। डोळ्यात तिच्या मात्र अश्रूंची गंगा जोराने वाहत होती। काळीज फाटत होतं ग पोरी जेव्हा बाप कन्यादान करत होता। काळीज फाटत होतं ग पोरी जेव्हा बाप कन्यादान करत होता। त्याच्या काळजाच्या तुकड्याला तो आज परक्या घरी पाठवत होता। बापाने हंबरडा फोडला, माय डसा डसा रडू लागली। बापाने हंबरडा फोडला, माय डसा डसा रडू लागली। एका मुलीचे मायबाप म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली। बाप रडणार न होता ग मंडपात, पण आज मुलीने त्याला रडवलं। मांडीचा पाळणा करूनी प्रेमात होतं तुला घडवलं। म्हणाला बाळ कसं करू ग दूर तुला तूच मला सांग ना। म्हणाला बाप कसं करू ग दूर तुला तूच मला सांग ना। नाही पुरविले गे लाड तुझे एकदा हक्काने वस्तू माग ना। किती संताप करून घ्यायचो, किती संताप करून घ्यायचो तरी मला बाबा बाबा करायची। कोमल प्रेमळ तिच्या शब्दांनी मन आमची धरायची। मुलगी बसली सजलेली गाडीत आम्ही दोघे हुंदका देत राहिलो। मुलगी बसली सजलेली गाडीत आम्ही दोघे हुंदका देत राहिलो। टपटप अश्रू पडलेले जमिनीवर जेव्हा मुलीला रडताना पाहिले। डोळ्यासमोरून गेली मुलगी माय बाप भाऊ बहीण सोडून। डोळ्यासमोरून गेली मुलगी माय बाप भाऊ बहीण सोडून। बेगा पडल्या बापाच्या हृदयाला, उपाशी राहिली आई ते क्षण आठवून। नादान आहे वागून घ्या असं म्हणत बापाने हात जोडून जावायला म्हणू लागला। मुलगी गेली माहेर सोडून, बाप मात्र त्या विचाराने रात्रभर जागला। मुलगी गेली माहेर सोडून, बाप मात्र त्या विचाराने रात्रभर जागला। मित्रांनो, हा तोच बाप जो आयुष्यात कधीही रडलेला नसतो। हा तोच बाप जो कधी प्रेमाने आपल्याला हाक मारताना दिसत नाही, पण त्याच्या मनातलं प्रेम आपण ओळखू शकत नाही।